बघा विद्यार्थ्यांनो, आपण आधीच्या तासिकेला मामूची माहिती पाहत होतो. मामू शिवाजी सावंत लिखित यांचा हा पाठ आहे. तर यामध्ये मामूचा जो शेवटचा बच्चा आहे तो नुकताच या शाबू त्याचं नाव होतं. त्याने नुकतीच SSC परीक्षा पास केली होती आणि पास झाल्यामुळे शाबूचे जे वडील आहे हे मामू जे आहे या मामूनी लेखकांना सांगितलं होतं की माझा मुलगा जो छोटा आहे तो 10वा वर्ग पास झाला आहे, SSC तो उत्तीर्ण झाला आहे, त्याला कुठेतरी लावून द्या, कुठेतरी कामाला लावून द्या. या अशा प्रकारची आपण गेल्या तासिकेमध्ये जे काही माहिती आहे ती पाहिली होती. आपण पुढे अजून त्यांनी सांगितलं होतं की मामूचा हा शेवटचा बच्चा, त्यामध्ये सांगितलं होतं की तुमच्या लेखकांनी सुद्धा सांगितलं होतं की तुमच्यात कुणीच पदवीधर नाही आणि याला शिकू द्यावा, याला नोकरीत अडकवाल की तो हा संपला, जरा नेट धरा, म्हणजे वेळ ठेवा काहीतरी, आणि हा आडला याला काही आडलं नडलं तर मग मला सांगा, असं त्यांनी लेखकांनी मामूला दिलासा दिला आणि त्याला सांगितलं की पुढे त्यांना शिकू द्यावा. पण बदलत्या काळाची पावलं ओळखून मामून निर्धार बांधला की पोराला कॉलेजात दाखल करावं. मग त्यांनी सांगितलं होतं की बघ, लेखकांनी जी काही माहिती सांगितली त्या माहितीच्या आधारावर मामूला वाटलं की नाही, आपल्या पोराला पुढे शिकू द्यावं बा, मग याला कॉलेजमध्ये पाठवावं, असंही मामूची इच्छा झाली होती. पुढे आपण पाहिलं होतं की परवा मामूची बुडी आई आल्लाला प्यारी झाली. तिच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यात पाणी तरळलं. दुनियेत सारं मिळेल सर, पण आईची माया कुणाकडनं नाही मिळायची, हे त्याचे बोल आपण पाहिले होते की परवाच्या दिवशी मामूची जी आई आहे ती अल्लाला प्यारी झाली, अर्थात ती मरण पावली. आणि तिची आठवण सांगताना, आईच्या आठवणी सांगताना हा मामू जो आहे, हे मामू आपलं जे दुःख आहे, आपली जी आईची आठवणी आहे ते कोणाकडे सांगत होते? शिवाजी सावंत साहेबांकडे सांगत होते. तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं, तरळलं होतं आणि ते काय म्हणाले की दुनियेत सारं मिळेल सर, पण आईची माया कुणाकडनं नाही मिळायची, असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं. आणि हे त्यांचे बोल ऐकताना काय म्हणाला बघा पृष्ठवर, नातवंड असलेला मामू मला त्यांच्या साबूसारखा पोर वयाचा वाटला. नातवंड साबूला आपला या मामूला नातवंड आहे, पण आज तो त्याचा मुलगा जो छोटा साबू नावाचा शाबू, त्या शाबूसारखा तो वाटला. का? कारण त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. आईबद्दलच्या आठवणी सांगताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. म्हणून लेखक म्हणतात की मला हे पोर वयाचा वाटला मामू. त्याची आई वारली त्या दिवशी शाळेला सुट्टी मिळाली. एका शाळेतील चपराशाची आई वारली म्हणून शाळा बंद. माणुसकीची गोष्ट किती आहे ती. पुढे बघा, हे हायस्कूल 100 वर्षावर जुनं आहे. इथलं रेकॉर्ड त्यामुळं आवाढव्य आहे. कुणी माजी विद्यार्थी येतो, 1920-22 सालातील आपल्या नावाचा दाखला मागतो. मामू ते रजिस्टर अचूक शोधून त्याचं नाव धुळून काढतो. हाती दाखला पडलेला बाप्या झालेला विद्यार्थी मामूचा हातात घेऊन म्हणतो, चलो मामू चाय लेंगे. पण कशाला? नग आत्ताच घेतलाय. कुठं आहे आता तुम्ही? मामू त्याचा चहा नाकारण्याचा प्रयत्न करतो. मनात जुन्या आठवणी रेंगाळणारा विद्यार्थी त्याचा हात खेचून त्याला आग्रहानं चहाला नेतो. मग चहा पिता पिता त्याच्या वेळच्या शिक्षकांच्या आठवणींना उजाळा मिळतो. यमार सर भारी माणूस, केवढा आब होता त्या वक्ताला हायस्कूलचा. मामू हरवलेल्या काळाला मुठीत पकडण्याचा प्रयत्न करतो. बघा, म्हणजे त्या काळातील जे काही विद्यार्थी, जे जुने विद्यार्थी आहेत ते आपापल्या काळातील जुन्या गोष्टीला उजाळा देत एखाद्या शिक्षकाच्या गमती जमती किंवा एखादे शिक्षक कसे होते, त्यांचं विद्यार्थ्यांप्रती काय त्यांचं मनोगत होतं, या सगळ्या गोष्टी एक व्यक्ती, जो कोणी विद्यार्थी जुना येतो तो सांगत असतो. तेव्हा मग या ठिकाणी मामूला हरवलेल्या काळात किती मस्त छान वर्णन केलं की मामू हरवलेल्या काळाला मुठीत पकडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मग मामूही त्या काळात चालला जातो आणि त्या काळातील जे शिक्षक कसे होते, या विद्यार्थ्यांसोबत तेही सुद्धा भूतकाळात रममान होतात. ही शाळा सरकारी आहे. इथे ड्रॉइंगच्या, कॉमर्सच्या, सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षाचं केंद्र आहे. या परीक्षा आल्या की बुडा मामू पाखरागत हालचाली करू लागतो. नंबर टाकणं, बाकडी लावून बैठकीची व्यवस्था करणं,
पाणी देण्यासाठी गोरगरिबाची पोरं ऑफिसात आणून दाखल करणं पडेल ते काम मामू उत्साहानं करतो. बघा, खूप जुनी शाळा असल्यामुळे या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या परीक्षा या ठिकाणी होतात. तेव्हा परीक्षाचं आयोजन करत असताना परीक्षेच्या कालावधीमध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, जसं की डेस्क बेंच लावणं, त्या डेस्क बेंचवर नंबर टाकणं, बैठकीची व्यवस्था करणं बाकड्याची, या सगळ्या, आणि सोबतच परीक्षार्थी जे असतात, जे परीक्षा देणारे विद्यार्थी परीक्षार्थी, त्या परीक्षार्थ्यांना जागेवर पाणी देण्यासाठी एखाद्या कोणी गोरगरिबाची मुलंसुद्धा या ठिकाणी ऑफिसात आणून ते त्यांना कामाला लावून देतात. पुढे बघा, कधी खेळताना कधी प्रार्थनेच्या वेळेला एखादं पोरगं चक्कर येऊन कोसळतं. रिक्षा आणून त्या पोराला घालून डॉक्टरकडे नेताना मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, घाबरू नकोस, ताट बस, काय झालं नाही तुला. पहा आहे या ठिकाणी मामूमध्ये एक आपुलकी, मामूमध्ये या इतर आईच्या मायेनं हे सगळ्या विद्यार्थ्यांशी त्यांची वागणूक आहे. सगळ्या विद्यार्थ्यांसोबत त्या मायेने प्रेमाने ते वागतात. एखाद्या वेळेस प्रार्थनेच्या वेळी किंवा कुठल्याही प्रसंगी जर एखाद्या विद्यार्थ्याला काही झालं, एखादा चक्कर येऊन जर पडला, या मामू त्या मुलांसोबत आईच्या मायेने त्याला धीर देऊन म्हणतात की घाबरू नकोस, ताट बस, काही झालं नाही तुला. अशा प्रकारचे ते शब्द त्यांच्या तोंडून मायेचे शब्द आहेत. 26 जानेवारी 15 ऑगस्ट या राष्ट्रीय दिवशी कधी कधी मामूच्या हाताने घेतला राष्ट्रध्वज दंडावर सरसरत चढतो. शाळेच्या 3ऱ्या मजल्यावरच्या माथ्यावर निकोप वाऱ्यावर फडफडत राहतो. फेट्याजवळ हाताचा पंजा भिडून मामू राष्ट्रगीत संपेपर्यंत ध्वजाकडे मान उंचावून बघत राहतो. माझ्याकडं कोणी बडा पाहुणा आला की मामूकडं बघत नुसती मान डोलली की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो. पाहुणा बसेपर्यंत चहा दाखल होतो. राजे, चहा केव्हा सांगितला? पाहुणा आश्चर्याने विचारतो. मी उत्तर देतो, ऐतिहासिक काळात वावरतो ना सध्या, नुसती इशारती बर हुकूम काम होतात आमची. म्हणजे बा, इतिहासातील शब्द येतो, इशारती बर हुकूम, म्हणजे आमच्या इशाऱ्याने, आम्ही हुकूम द्यायच्या आधीच आमच्या इशाऱ्याने सुद्धा कामं होतात. हे पाहुणा ह्या सगळ्या गोष्टी पाहून पाहुणा आश्चर्यचकित होतो की तुम्ही चहा सांगला तरी कधी. कारण फक्त त्यांनी लेखकाने फक्त मामूला इशारा दिलेला असतो. पुढे, एकदा मी आणि मामू शाळेच्या वरांड्यात बाकावर गप्पा मारत बसलो. त्या दिवशी मामू खुल्ला होता. संस्थानिकांच्या काळच्या वाड्यावरच्या एक अजब गमती सांगत होता. 3 तास केव्हा मागं पडले होते दोघांनाही कळलं नाही. पहा या ठिकाणी आपण थांबू, कारण बराच तुमची काही मानसिकता राहत नाही, कारण 8-8 मिनिटाचा तास झालाय. तेव्हा पुढच्या तासिकेमध्ये हा पाठ आपला संपून जातो. ठीक आहे, तत्पूर्वी मी थांबतो या ठिकाणी.